यावेळेला 10 जूनला मला 65 वर्ष पूर्ण झाली. आमदार झाल्यापासून आमदार होण्यापूर्वी सामाजिक कार्यकर्ता होतो, पण मोजके तेवढे 100-200 जण भेटायला येणार. पण आमदार झाल्यापासून ही संख्या काही हजारांवर गेल्यामुळे प्रत्येक वर्षी मी काही नवीन कल्पना मांडत गेलो आणि त्याचा प्रतिसादही मला मिळाला आणि मग ते अनेकांनी आपल्या आयुष्यामध्ये तसंच फॉलो केलं. पहिलं वर्ष आणि सेकंड लास्ट इयर सांगतो. पहिल्या वर्षी स्वयंसिद्धाला कांचनताई परोळेकरांच्या संस्थेला एक प्रोजेक्टर द्यायचा होता आणि त्या काळातल्या माझ्या आर्थिक स्थितीमुळे तो एक प्रोजेक्टर देणंही थोडं अवघड होतं. म्हणून मी कल्पना अशी राबवली की वाढदिवसादिवशी मला पुष्पगुच्छ हार आणू नका, त्याच्याऐवजी मला रद्दी द्या. खूप रद्दी गोळा झाली. रद्दी विकून येणाऱ्या पैशामध्ये तेवढेच पैसे मी माझे टाकल्यानंतर कांचनताई परोळेकरांना म्हणजे स्वयंसिद्धाला एक प्रोजेक्टर देता आला, प्लस काही पैसे उरले. मग या पैशाचं काय करायचं, तर अशा प्रकारचं डाव्या हाताने केलेलं उजव्या हाताला कळता कामा नये, त्यामुळे नाव सांगत नाही, पण एका स्वतःची जोखीम घेऊन इतरांना वाचवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचं मग 2 लाखाचा इन्शुरन्स उतरवला आणि ती सगळी अमाऊंट ॲडव्हान्स प्रीमियम म्हणून भरून टाकली. मग प्रत्येक वर्षी काही ना काही होत राहिलं. मग गेल्या वर्षी वैद्यकीय सेवा या विषयामध्ये आम्ही खूपच भरीव काम करतो आहे, त्याचं मनाला खूप समाधान आहे. तर त्याच्यामध्ये एक पोर्शन शेवटी वेगळ्या योजनांमध्ये टाकायचा प्रयत्न केल्यानंतर हा उरतोच आणि तोही तो पेशंटचे नातेवाईक देऊ शकत नाही, तो आपण द्यायचा. अशा भूमिकेतून मी गेल्या वर्षी आवाहन केलं, पुष्पगुच्छ हार नको, मला वैद्यकीय सेवेसाठी मदत करा. आणि खूप चांगल्या प्रमाणात पैसे गोळा झाले, जे वर्षभर आम्हाला पुरले. आणि त्यातून मोठमोठ्या ऑपरेशनमध्ये राहिलेलं शेपूट 2 लाख 3 लाख असंही देता आलं. कधी काल परवापर्यंत अशा अनेक गोष्टी सांगता येतील. मग ह्यावर्षी असं ठरवलं की ज्या प्रकारे निसर्गचक्र बदललं आहे त्याच्यामध्ये झाडं तोडणं, वेगवेगळ्या कारणाने तोडणं, याच्यातून समस्या निर्माण होत आहेत आणि त्यामुळे झाडं लावली पाहिजेत आणि वाढवली पाहिजेत, जगवली पाहिजेत. आणि म्हणून मग 65 वर्ष वयाला पूर्ण होताना 65,000 झाडं वर्षभर पूर्ण महाराष्ट्रात लावण्याचा निर्णय मी केला. माझं सुदैव असं आहे की अनेक वर्ष म्हणजे 13 वर्ष महाराष्ट्र विद्यार्थी परिषदेचा माझ्याकडे होता. 14 ते 19 मी 8 खात्याचा मंत्री होतो, आताही मी 4 खात्याचा मंत्री आहे. त्यामुळे गावगाव माझ्या अपीलला आव्हानाला प्रतिसाद मिळेल म्हणून संपूर्ण वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात 65,000 झाडं लावण्याचा निर्णय केला. तर स्वाभाविकपणे पुणे आणि कोल्हापूरमध्ये अधिक लक्ष केंद्रित करायचं ठरलं. पुण्यामध्ये परवा आणि काल मिळून 6,500 झाडं लावली गेली. त्यांचं स्वतःचंच टार्गेट साधारणतः 30,000चं आहे. आज कोल्हापूरमध्ये सुरुवात झाली. मी 2 जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, त्यात सोलापूर आणि अमरावतीमध्ये प्रातिनिधिक लावली गेली, आता लावत जातील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या उच्च शिक्षा खात्याने एक सर्क्युलर काढलं की ज्याचं कंपल्शन नाही पण आवाहन आहे की आपापल्या महाविद्यालयामध्ये झाडं लावून ती आम्हाला कळवा. तर 6,000 महाविद्यालयं माझ्या उच्च शिक्षा खात्यामध्ये येतात, उच्च व तंत्र शिक्षा. त्यांनी प्रत्येकी 100 झाडं जरी लावली, कारण ग्रामीण भागामध्ये कॅम्पस खूप मोठं असतं, तरीसुद्धा ती मोठी संख्या होईल. अशी 65,000 उद्दिष्ट पूर्ण करेन. आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण खूप झाडं लावली पाहिजे आणि जगवली पाहिजे. व्हॉट आफ्टर म्हणजे प्लांटेशन नंतर काय, तर जसं मी जे लावणार आहेत, आमच्या कॉलनीत आम्ही 10 झाडं लावणार आहोत, तर खड्ड्यांचे पैसे आम्ही देऊ, म्हणजे खड्डे आम्ही करून देऊ, खत आम्ही देऊ, रोप आम्ही देऊ. साधारणतः 2.5-3 वर्ष वयाचं रोप दिलं पाहिजे तर ते जगतं, म्हणून ते आम्ही देऊ. पण नंतरची जोपासना जी आहे ती प्रामुख्याने तुम्ही करा. पण लागलं तर त्यातही पैसे मागा, म्हणजे ट्री गार्ड करायचं आहे, कुठे काही पाण्याच्या झाऱ्या घ्यायच्या आहेत, असं आपण करून ती झाडं जगवली तर मजा आहे. प्रयत्न माझा असा राहील की 65,000पैकी किमान एक 50-55,000 झाडं, एक 10% तर सोडावंच लागतं, ही आपण जगवू शकू. आणि त्यासाठी मी याही वेळेला आवाहन केलं की आतापर्यंत जे आम्ही करू, खड्डे, खतं, रोपं, त्याला मी कोणाकडे पैसे मागणार नाही. पण जगवण्यासाठी जी कॉस्ट आहे, उदाहरण पुण्याला एक चक्क छोटा पाण्याचा टँकरच घ्यावा अशी कल्पना आली आहे. तर यासाठी मी लोकांना याही वेळेला आवाहन करतो आहे की पुष्पगुच्छ हार मला नको, खरं म्हणजे रोप पण नको, कारण तुम्ही वेगळ्या प्रकारची रोपं आणणार. आम्ही देशी रोपं आणि औषधी वनस्पती लावायचा आग्रह धरतो आहे. तुम्ही पुष्पगुच्छ हार, शाल, श्रीफळ, पेढे, रोपं काही नको. असेल शक्य आणि असेल इच्छा तर मला झाडं वाचवण्यासाठी, वाढवण्यासाठी जे पैसे लागणार आहेत त्यात मदत करा, असं मी आवाहन केलं आहे. उद्या संध्याकाळी 4 ते रात्री 8 त्यासाठी मी शुभेच्छा घ्यायला थांबणार आहे. पण पुन्हा अंडरलाईन करेल, म्हणजे मग हे नको म्हणजे एक चेक हवा आहे का, तर तो नाही.
ते तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, पण बाकीचं आणू नका, एवढीच माझी विनंती आहे. एक उदाहरण फक्त कालचं सांगतो अर्ध्या वाक्यामध्ये. काल एक जण झाडं लावण्यामध्ये परवा जॉईन झाला, तर तो रोज सकाळी मोटरसायकलला 2 पाण्याचे कॅन लावतो आणि त्याने झाडं आत्तापर्यंत 1000 लावली. त्या सगळ्या 1000 झाडांकडे तो जातोच, पण कोणी लावलेलं दिसलं तर तो लगेच थांबतो, कॅनमधलं पाणी काढतो, तिथे घालतो. त्यांनी मोठ्या प्रमाणावर बिस्लेरी बॉटल कलेक्ट केल्या आहेत आणि त्या प्रत्येक झाडाला काठीला बिस्लेरी बॉटल लावून खाली एक छिद्र पाडलं आहे आणि तो त्या बॉटलमध्ये पाणी टाकत जातो. मग ते 3-4 तास टिपक 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 ठिबक सिंचनासारखं पडत असतं. एक माणूस जर 1000 झाडं लावून जगवतो तर आपण नक्की करू शकू. फॉरेस्ट डिपार्टमेंटबरोबर नजीकच्या काळामध्ये, म्हणजे अगदीच उद्या परवाकडे मी बसून कधीतरी याचा शोध तुम्ही घेतला आहे का विचारणार आहे. आणि ह्या रिमोट प्लेसलाही माहीत नाही ऑलरेडी CCTVचं नेटवर्क आहे का, नसेल तर ती मला आमदार निधी इथे खर्च करता येत नाही, माझं जिल्हा नियोजन इथे खर्च करता येत नाही, पण CSR ही माझी मोठी ताकद आहे. त्यातून CC हवं तर लावतो, जेणेकरून घटना घडल्यानंतर का होईना CCवरून कळेल, केव्हा तरी हे जे दोषी आहेत ते पकडले गेले पाहिजे, त्यांना कडक शासन झालं पाहिजे. हो हो विचार. शरद पवारांनी काल एक स्टेटमेंट केलं की मोदी सरकार जास्त काळ टिकेल असं वाटत नाही. मला असं वाटतं की आशावाद हा प्रत्येकाला असलाच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही संघर्ष स्वतःही करत नाही आणि इतरांना संघर्षाला प्रवृत्त करत नाही. त्यामुळे नेत्याने असं बुश करायचं असतं. परंतु अटलजींचं सरकार 24 पक्षांना बरोबर घेऊन होतं. त्या 24 पक्षांना बरोबर घेऊनसुद्धा ते पूर्ण 4.5 वर्ष टिकलं आणि अतिशय व्यवस्थित चाललं. शेवटचे 6 महिनेसुद्धा स्वर्गीय अटलजींना असं वाटलं की थोडं आपण 6 महिने आधी निवडणुका घ्याव्यात, त्या घेतल्या आणि अंदाज चुकला, पण 4.5 वर्षात कुठेच प्रॉब्लेम आला नाही. आता जे एकनाथजी शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा जो एक पार्ट झाला, म्हणजे जो प्रसंग घडला, त्यानंतर तर रोजच चालू होतं. पवारसाहेब म्हणायचे, उद्धवजी म्हणायचे, आमचे नानाभाऊ पटोले म्हणायचे, आत्ता पडणार, उद्या पडणार, आत्ता पडणार, उद्या पडणार, 3 बाहेर 4 बाहेर, काहीच फरक पडला नाही. झाला आता विधानसभा ही 3 महिन्यावर आली. आणि त्यामुळे असं काही नसतं की त्यांनी म्हटल्यामुळे काही होणार आहे. आणि मोदीजींचं नेतृत्व इतकं आश्वासक नेतृत्व आहे. मुळात त्यांना कमी जागा मिळाल्या, त्यामुळे संपूर्ण जग हळहळलं आहे. आणि बरोबरचे सहकारी पक्षसुद्धा आत्ता गेल्या 4 दिवसात काही कमी प्रयत्न झाले का तुम्हाला हे करू आणि ते करू, पण दे आर फॉर्म आणि त्यामुळे अडचणीला असं मला वाटतं. आता मोहन भागवत यांनी भाजपनं ज्या पद्धतीने प्रचार, कोण भाऊ हा म्हणजे मोहन भागवत यांनी भाजपनं या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने प्रचार केला त्यावर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. कसं बघता त्यांच्या वक्तव्याकडे आणि त्यांनी मणिपूर आणि या हिंसाचाराकडे देखील लक्ष वेधायचं. गेले 3-4 दिवस मी खूपच प्रवासात आहे, त्यामुळे ते काय म्हटले ते जरा नीट पाहतो. परंतु मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला म्हणतो आपण एक आणि त्याचा अर्थ वेगळा लावला जातो, असंही असेल. मोहनजी आमचे सर्वांचे काही म्हणूया आपण पालक आहेत आणि त्यामुळे घरामध्ये समजा एखादी गोष्ट घडली तर त्यांचा अधिकारच असतो की त्याने म्हणणं की बाबा, म्हणजे सगळं घर जर गुढी चाललं, काही झालं तरी वा उत्तम 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 उत्तम, तर त्याला काही नॅचरलनेस म्हणता येत नाही. अशा पालक भूमिकेतून त्यांनी असं काही म्हटलं असेल तो त्यांचा अधिकारही आहे. आणि भारतीय जनता पार्टी अखिल भारतीय स्तरावर आणि राज्य स्तरावर की जे घडलं आहे त्याचं विश्लेषण करणारच आहे. म्हणजे आम्ही महाराष्ट्र म्हणतो अगदी व्हेरी नेक्स्ट डे बसलो आणि त्या विश्लेषणातून जे समोर येईल ते आम्ही नीट करणारे असल्यामुळेच 2 वरून आम्ही इथपर्यंत आलो ना. आता 2 नंतरच मेलो असतो. त्यामुळे 84 साली 2 ते 2014 साली 282, 19 साली 303, आता थोडे मागे. आणि त्यामुळे मागे एक गेलो विचार तर संपलं असं नाही, कारण म्हणजे आता एवढा वेळ नाही तुम्हाला आणि मला, परंतु स्टॅटिस्टिक असं सांगतं की एका वेळेला हा थोडासा फटका बसत असताना पहिल्यांदाच ओरिसामध्ये सरकार आलं आणि ते पूर्ण मेजॉरिटी झालं. हे सगळं घडत असताना अरुणाचलमध्ये दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा आलं, ते मेजॉरिटी नाही, 2/3 3/4 नाही, ते डायरेक्ट 90% 10% वाला. त्याच वेळेला सहयोगी पक्षाचं 5 वर्षाच्या गॅपनंतर चंद्रबाबू नायडूंचं आंध्रमध्ये सरकार आलं.
आता 3 सरकार आणि ती तिन्ही अरुणाचल छोटं आहे पण दोन्ही सरकारही सॉलिड मोठी आहेत, खूप देशाच्या राजकारणादृष्टीने कृषील आहेत, त्याच्याकडे आपण बघतच नाही. किंवा भारतीय जनता पार्टीला एकट्याला 241 मिळाल्या, तर ह्या सगळ्यांना मिळून हे कुठे एकत्र राहणार आहेत ना, या सगळ्यांना मिळून 231 मिळाल्या. आणि त्यामुळे ग्लास अर्धा रिकामा आहे आणि ग्लास अर्धा भरला आहे, दोन्ही म्हणता येतं. तर आमचा ग्लास अर्धा भरला आहे. दादा, आपल्या मायक्रो प्लॅनिंगमुळे पुण्याची जागा अतिशय चांगल्या पद्धतीने निवडून आणली, मात्र आपल्यावर बारामतीचा ठपका आहे तो ठेवला जातोय. अजित पवारांच्याकडून खास करून की दादानी असं येऊन शरद पवारांच्यावरती बोलायला नाही पाहिजे होतं, असं कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. हे ठीक आहे. पुण्याच्या बाबतीमध्ये माझ्या मायक्रो प्लॅनिंगपेक्षा पुण्याचं काम खूप जुनं आणि त्यामुळे टीमवर्क पुण्याच्या कामामध्ये खूप चांगलं असतं. कामाचं वाटप झालं तर मागे वळून बघावं लागत नाही, त्याला सोपवल्याने तो करणार. आणि त्यामुळे खूप प्रयोग पुण्याच्या बाबतीत केले. म्हणजे आम्ही एक दिवस 7,000 कार्यकर्ते 2.25 लाख घरांमध्ये गेलो. ठरलंच होतं असं की प्रत्येकाने 25 घरं केल्याच्या घरी जायचं नाही. 2.25 लाख घरं आम्ही एका दिवशी केली. साधारणतः 20 लाख मतदार 4 भागलं ते 5-1 लाख घरं आहेत, त्यातली निम्मी घरं आम्ही एका दिवशी केली. असे खूप प्रयोग करत गेलो आम्ही. किंवा संविधान बचाव या विषयावर आम्ही एक संविधान यात्रा काढली, त्याच्यावर अप्रतिम एक फिल्म तयार केली होती की नेमकं मोदीजींनी संविधानाप्रती आदर श्रद्धा व्यक्त केलेली ती दाखवली होती. त्याचं पॅम्पलेट तर माझ्याकडे असलं दाखवून ते ज्याने केलं आमचा अतुल साळवे म्हणून, जे बाबासाहेबांबरोबर ज्यांनी काम केलं, राजसाहेब साळवे त्यांचा मुलगा, ते अप्रतिम पॅम्पलेट तयार केलं होतं. असे आम्ही खूप प्रयोग केलो मराठा समाजा बाबतीमध्ये. आम्ही एका कोथरूडमध्ये जवळजवळ 1100 लोकांचं गेट टुगेदर करून पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे त्यांच्यापुढे मांडलं की काय काय ह्या सरकारने दिलं आहे आणि काय काय आधीच्या सरकारने शक्य असून दिलं नाही. असे प्रयोग खूप केले, पण खूप चांगलं नेटवर्क, चांगलं टीमवर्क आमचं पुण्यामध्ये होतं. बारामतीचा ठपका आपल्यावर ठेवला जातो. जरांगे पाटलांचं उपोषण चालू झालं. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळालं म्हणून अजित पवारांची राष्ट्रवादी नाराज असल्याचे त्यांनी राज्यमंत्रीपद सुद्धा त्यांनी नाकारलेलं आहे. नाही, मला असं वाटतं की तुम्हाला तो टेक्निकल मुद्दा माहिती आहे की प्रफुल्लभाई पटेलांना, कारण त्यांच्यामध्ये त्यांनी निर्णय करायचा होता, प्रफुल्लभाई पटेलांना मंत्रिपद द्यायचं ठरलं. आणि आता एवढे घटक पक्ष बरोबर असल्यामुळे जी पॉलिसी ठरली त्यात त्यांना राज्यमंत्रीपद जात होतं. आणि प्रफुल्लभाई पटेल एक काळ कॅबिनेट मिनिस्टर असल्यामुळे ते म्हणाले की अरे हे मला सोयीचं होणार नाही, म्हणजे माझं डिग्रेडेशन होईल. मग असं ठरलं त्यांच्यात आपापसात बसून की आता राज्यमंत्रीपद घेऊन आपला कोटा पूर्ण झाला असं टिकमार्क होण्यापेक्षा आपण थोडं थांबू, कारण हे काय एकाच वेळेला होतं असं नाही ना. केंद्राच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये अनेक वेळेला काही ना काही कारणाने बदल करावे लागतात. दादा एकनाथ शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांची काल बैठक झाली. त्यामध्ये असा सुरू होता की लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं अंतर्गत सर्वे केल्याचा दावा केला आणि त्या सर्वेच्या आधारावर अनेकांची तिकीटं कापावी लागली आणि त्याचा फटका आपल्याला बसलाय. तर विधानसभेला असं काही व्हायला नको, जे विद्यमान आहेत आणि ज्या जागा आपण लढलेल्या आहेत त्या लढवल्या गेल्या पाहिजेत, असा एक मतप्रवाह शिंदे गटाच्या एकूणच सगळ्या बैठकीमध्ये काल आले. म्हणून म्हटलं ना की सगळ्याच पार्ट्या म्हणजे ज्यांना जास्त यश मिळालं असं वाटतं आहे, म्हणजे आता शिवसेनेला भारतीय जनता पार्टीबरोबर युती असताना 23 जागा लढायला मिळाल्या आणि त्यातल्या 18 जागा ते जिंकले. आता त्यांनी सगळ्यात जास्त मेहनत माझं म्हणणं आहे की उद्धवजीने घेतली लोकसभेमध्ये. मला म्हणजे एक मित्र या नात्याने मनामध्ये अशी भीती वाटायची, कारण काही ना काही आजारपणं ही सगळ्यांनाच असतात तशी त्यांची पण आहेत. पण ते खूप फिरले, त्यांना 9 मिळाले. आणि खरं म्हणजे 2019ला सरकार कंटिन्यू झालं असतं, म्हणजे युती कंटिन्यू झाली असती, तर ज्यांनी घरलाच जायचं होतं, मध्ये वाटेत थांबायचंच नव्हतं, त्यांच्या मात्र 13 आणि 8 झाल्या. उद्धवजीने पण याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. म्हणजे मी काही त्यांना सल्ला देणारा माणूस नाही, पण त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की काय मिळवलं आपण, हाताशी काय लागलं. म्हणजे एका बाजूने अल्पसंख्याकांच्या मतावर निवडून आलेले असा ठपका बसला. मला वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका नेत्याने खूप चांगलं ट्विट केलं की हा भगवा विजय नाही, हा हिरवा विजय आहे. म्हणजे हे एका बाजूने झालं. दुसऱ्या बाजूने सीटा 18च्या 9 झाल्या. तिसऱ्या बाजूने 2019ला राहिले असते एकत्र तर ही सगळी जी वाताहत झाली नसती.
त्यामुळे याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने स्वतःचा फायदा अगदी बक्कळ करून घेतला, बक्कळ. याचं विश्लेषण त्यांनी केलं पाहिजे. आणि म्हणून आपलं जे म्हणणं आहे की शिवसेनेच्या आमदारांमध्ये अशी चर्चा आहे, तर मी काही ती चर्चा ऐकली नाही. परंतु मी म्हटलं ना की लोकसभेच्या धड्यावरून खूप गोष्टी नीट करता येतील. तुम्ही काय देऊ रणजित असं आहे की अजितदादा म्हणतात की कांद्याच्या प्रश्नामुळे माझी सीट पडलेली आहे, हा पहिला प्रश्न आहे. आणि जरांगेंचं आंदोलन राज्यभर चालू झालेलं आहे, याच्यासाठी आता सरकार काय करणार? नाही, सरकार ह्या विषयामध्ये मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणं, त्यांना काही फॅक्ट समजावून सांगणं हे करणारच आहे, करेल. कांद्याच्या विषयात असं आहे की कांदा हा विषय असा प्रत्येक निवडणुकीमध्ये काही ना काही परिणाम करून गेला. यावेळेला मात्र निर्यातबंदी उठवली होती. निर्यातबंदी उठवल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा सुरू झाला होता, पण तो त्या शेतकऱ्यांपर्यंत काय असतं, मधली जी चेन असते ना ती बऱ्याच वेळेला ठरवते की काय करायचं. पण निर्यातबंदी उठली, कांदा निर्यात करता येतो तर करायचंच नाही, रोखून ठेवायचा. मग निर्यातबंदी उठली तरी भाव नाही मिळाला, भाव नाही मिळाला की मग भाव नाही मिळाला, अरे निर्यातबंदी उठवली ना बाबा. त्यामुळे एक नक्की आहे की ह्या निवडणुकीमध्ये काही गोष्टीमध्ये लोकांच्या मनामधला प्रश्न संपवण्यात थोडं कमी पडलं. संविधान बदलणं हा विषय त्यातला आहे, मराठा आरक्षण विषय त्यातला आहे, की त्यांना जे वाटतं आहे तर हे नाही रे बाबा असं करण्यात आम्ही कमी पडलो असं मला वाटतं. मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार. हो, मी यांनी म्हटलं ना. नेमकी आता सरकार म्हणून काय पुढची भूमिका असणार? आणि आता शुक्रवारी बहुतेक का तर 5 जणांच्या डेट घ्यायच्या असतात, त्यातल्या दोघांच्या मिळाल्या. कामकाज सल्लागार समितीची बैठकीच्या निमित्ताने, कामकाज सल्लागारमध्ये हा विषय नसतो, निमित्ताने आम्ही सगळे भेटतो, त्यावेळेला नक्की याचा विचार करू. परंतु त्याही विषयात मला असं वाटतं की बसून काही गैरसमज आहेत ते नीट केले पाहिजेत. नव्याने घ्यायचं असं तर 10% आरक्षण मराठा समाज दिलं आहे, त्यात काही इम्प्लिमेंटेशनमधल्या अडचणी आहेत असं फील्डमधला मराठा तरुण म्हणतो आहे. काय नेमके आहेत? मग ते 10%चं SEBC सर्टिफिकेट मिळायला अडचण जाते, लगेच मार्ग काढला पाहिजे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनाही माझं आव्हान असं आहे की सरकार तर प्रोॲक्टिव्ह आहे, पण आपणही यातलं जे कळणारे आहेत, तुम्ही कळणारे आहातच, पण दरवेळेला तुम्ही नाही येऊ शकत, अशी एक 10 जणांची टीम तयार करा. तर आंदोलनामध्ये ह्या 10पैकी 10 गोष्टी पूर्ण झाल्या की मग मी उठतो असं नाही चालत. 10पैकी 8 पूर्ण झाल्या, 10पैकी 7 पूर्ण झाल्या, आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी जर अभ्यासपूर्ण टीम तयार केली तर संपतील असं मला वाटतं. स्थानिक प्रश्न येत नाही हो. शाहू महाराजांचा पराभव विजय त्या ठिकाणी झाला, मात्र मंडलिकांना पराभवाला सामोरे जावं लागलं. या सगळ्या पराभवाचं खापर जे आहे ते कागलमध्ये एकमेकांवरती फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकीकडं हसन मुश्रीफ यांच्यावरती गाडगे गटाचे कार्यकर्ते टीका करतात, तर तिकडं त्यांच्या विरुद्ध सुरू आहे. या सगळ्याकडे कशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी पाहता? नाही, म्हणून म्हटलं ना की ते 3 नेते प्रामुख्याने समरजित राजे, हसन मुश्रीफ साहेब आणि संजय दादा मंडलिक, हे आपापसात बसून नेमकं काय झालं याचं विश्लेषण करणं आणि विधानसभेला हे होऊ नये यासाठी योजना करण्यासाठी समर्थ आहेत. पण मी नेहमी छोटा माणूस ना, ग्रामीण भागातलं, तर मी उदाहरणं देतो. घरामध्ये मुलाला 95% मार्क्स मिळायला पाहिजे होते, त्याची 85 मिळाले. तर घरामध्ये रक्ताची नाती पण एकमेकाला दोष देतात. मग बायको म्हणते की तुम्ही ना तुमचा प्रवास कमी केला असताना पोराकडे जास्त वेळ दिला असताना तर जमलं असतं. मग आई म्हणते, पुन्हा वडील म्हणतात की तू काय सांगते, रात्री हा TV बघत बसायचा तेव्हा तू त्याला एक धपाटा मारला असतं तर जमलं असतं. मुलगा असं म्हणतो की तुम्ही दोघे भांडला नसतात ना घरामध्ये तर माझं जमलं असतं. तर हे जर रक्ताच्या नात्याच्या घरामध्ये 10वीला मिळालेल्या 10% कमी मार्क 85 मिळाले ना, म्हणजे 45 नाही मिळाले, जसं आत्ताही असा काही देशामध्ये आडाओडा चालला आहे की गाळातच गेलो. अरे बाबा, एकट्याच्या 241 झाल्या, सहयोगी पक्ष म्हणून 300 टच झालो. त्याच दिवशी 3 राज्यामध्ये सरकार आली, काही राज्य अशाची त्या आउटराईट, मध्य प्रदेश 100पैकी 100, गुजरात 100पैकी 100 असं झालं आहे. पण एनिवे, तो एक मानवी स्वभाव आहे की जे शर्ट उत्तम आहे पण तिथे झाड लावताना एक अगरबत्ती लागून एवढासा खड्डा पडला, तो मलाही कळला नाही, नंतर मी बदलणार आहे शर्ट. पण त्या चांगल्या शर्टाचं कौतुक, उत्तम रंग, आज खूप चांगला कलर आहे, नाही
अगरबत्तीचा एक टिपका पडलेला आहे. तर हा मानवी स्वभाव आहे, तुमचाही आहे, माझाही आहे. शक्तीपीठ मार्गाला जो आहे तो विरोध खूप मोठा होतोय. सॉरी शक्तीपीठ मार्गाला खूप मोठा विरोध होतोय. कोल्हापुरात मोर्चा देखील आयोजित केलाय. कसं पाहता याकडे? असं आहे की सत्तेमध्ये असताना सुद्धा जे जे चुकतं ते मोकळेपणाने स्वीकारलं पाहिजे. तर लोकांना असं वाटतं की तुम्ही तुमचं म्हणणं रेटत नाही, आणि त्यामुळे मी इथला पालकमंत्री नसूनही मुश्रीफ साहेबांना असं म्हणणार आहे की एकदा सगळ्या संबंधित घटकांना घेऊन बसा आणि नेमकी अडचण आहे तुमचं काय म्हणणं आहे. एखाद्या वेळेस त्यातले काही बदल केले, मग त्यात कॉम्पेन्सेशनमधली अमाऊंटची वाढ केली, त्याला आपण जी लाईनअप म्हणतो ती बदलली, तर मार्ग निघते. मला माहीत नाही, मी अभ्यास नाही केला, पण मी मुश्रीफ साहेबांना म्हणणार आहे की एखादा विषय खूप चालला आणि मग सोडवला, यात मजा नाही. तर हे जरा आणखीन कुठेतरी सरकण्याच्या आधी बसा. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणमध्ये अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी महायुतीने केली. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किती ऊर्जा देणार ही सगळी? पहिल्यांदा मला आमच्याबद्दल एक बरं वाक्य ऐकायला मिळालं. आय एम थँक्यू फॉर दॅट. अदरवाईज कागल, मग त्यांचा मेवणा असो नाही चंदगड असं का, आणि मग बाविटकर असो नाही गारगुडे सर, आय एम व्हेरी थँक फॉर यू. दोन्ही ठिकाणी आश्चर्यकारक, म्हणजे म्हणून म्हटलं ना, मला लिहिण्याची सवय कमी आहे, पण मी लिहिणाऱ्या रणजित माजगावकरला लिहायला लावणार आहे. आता मला सांगा, आदित्य ठाकरेच्या मतदारसंघामध्ये कसे बसेच वाचले ना, 6,000च मार्जिन आहे, एक निगेटिव्ह बाजू. माझ्या मतदारसंघामध्ये 75,000चं मार्जिन. कॅन्डिडेट ज्या मतदारसंघामध्ये 1 वर्षापूर्वी बाय इलेक्शनमध्ये आम्हाला हरवून विजय झाला, त्याच्या कसबा विधानसभा मतदारसंघात आम्ही 15,000ने पुढे. हे अँगल येत नाहीत, एखाद्या वेळेस ही बातमी नाही असं असेल, आणि त्यामुळे हे चांगलं परफॉर्मन्स उत्तर आणि दक्षिणमध्ये झाला, पण तरीही तो मायनसच आहे, कमी असेल, करवीरच्या 61,000च्या तुलनेत कमी असेल. त्यामुळे आम्ही काम करणार आहोत. मी परवा अख्खा दिवस 1 लोकसभा, मग मध्येच कामकाज लागल्यामुळे जाऊन पुन्हा येणार, आणि शनिवारी 1 लोकसभा. त्या अख्ख्या दिवसामध्ये 2 तास 1 विधानसभा, असं 12-12 तास काम करणार आहे. आणि त्या विधानसभेतल्या 10-12 जणांना स्क्रीनवर त्यांचे सगळे बूथ दाखवणार आहे. बूथ क्रमांक 131, एकदम -200 कसं काय झालं, कोण रे बूथ, असं करत 2 तास बैठक करणार आहे. आणि त्यामुळे पराभव तर झालाच नाही, कमी यश मिळालं, त्याचं विश्लेषण करून आम्ही खूप वेगाने परत जाऊ. आता तुम्हाला सांगतो की जे मताधिक्य आहे त्याप्रमाणे 125 जागी तरीही युती पुढे आहे, आणि ठीक आहे 155 जागी ते पुढे आहेत. आता 125चं 180 करायला वेळ लागत नाही, आणि त्यामुळे राजकारणात आणि व्यक्तिगत जीवनामध्ये हुरळून जाऊ नये. आता ते हुरळून जाणं जे चाललेलं आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगणार. अजून विधानसभेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला कोणाचाच ठरलेला नाही, मात्र महायुतीमधल्या नेत्यांमध्ये आपली उमेदवारी जाहीर करण्याची स्पर्धा लागली. तिकडे कागलमध्ये दोन्ही नेते आपली उमेदवारी जाहीर करतायत, तिकडे राधानगरीत काम सुरू झालेलं आहे. अशी परिस्थिती एकूणच राज्यामध्ये देखील दिसते. कसं बघता मग या सगळ्याकडे? अजून तू राजकारणामध्ये आलास तर हा प्रश्न उपस्थितच होणार नाही, कारण राजकारणामध्ये आपली खुर्ची आपण शोधायची असते, कोणी द्यायला बसलेलं नाही, आणि त्यामुळे प्रत्येकजण आपली खुर्ची शोधतो आहे. इट्स बट नॅचरल इन इंडियन पॉलिटिक्स. भारतीय राजकारणामध्ये ते बरोबरच आहे की तुम्ही काही न करता असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, अशी स्थिती आजच्या राजकारणात झाली नाही. त्यामुळे तुम्हाला मी इंटरेस्टेड आहे दाखवायला लागतं, कामं करून सर्वेमध्ये यायला लागतं. श्रेष्ठींच्या एवढी नाही, मला बघा दिलेत तर मग घरी द्या, मी काही श्रेष्ठ नाही भेटत असं नाही, भेटायला झालं सारखं. मग श्रेष्ठी दिवस ताटकळत ठेवतात, तरी अपमान मानून घ्यायचा नाही असं ठरवावं लागतं. त्यामुळे तू राजकारणात नाही आहे. फटका पुढे बसेल असं वाटतं. कशाचा? आशा उंचावल्या जातील आणि बंडखोरीचा फटका मग अशामुळे बसेल असं वाटतं. मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने खूप गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. त्याच्यामध्ये थोडं कारणाशिवाय काही होत नाही, कारणाने उमेदवाऱ्या घोषित करण्यामध्ये जो उशीर झाला, कारणाने त्याला कारणं होती, त्याला इफ्स अँड बट होतं. तिकडून हा आल्यानंतर आपण हा टाकूया, तर तो बुद्धिबळच असतो ना, तो सगळं तो कुठला चाल करतो तेव्हा चालायचं. पण ते लक्षात घेऊन करेक्शन यावं होईल. हां, नीट परीक्षेवरून सध्या
राज्यभरात गोंधळ उडण्याची परिस्थिती आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी इशारा देखील या सगळ्या प्रकरणावरती दिलेला आहे. तर दुसरीकडे वैद्यकीय अहवालानुसार देशात 80% वैद्यकीय महाविद्यालय जी आहेत ती दर्जाहीन असल्याचं एक अहवाल समोर आलेला आहे. कसं पाहता याचं? नाही, माननीय मोदीजींनी 14ला पंतप्रधान झाल्यापासून देशातल्या लोकांचं स्वास्थ्य जर टिकायचं असेल आणि ते अधिक वर्ष जगण्याकडे जायचे असतील, कारण छोट्या छोट्या आजाराने आतमध्ये पोखरलं जातं, आपल्याला कळत नाही, तर प्रशिक्षित मॅनपॉवर पाहिजे. म्हणून जवळजवळ प्रत्येक जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज ठरवून, आता असं ॲट रँडम मला आकडेवारी सांगता येणार नाही, पण जवळजवळ ते 14ला पंतप्रधान झाले त्यावेळेचे मेडिकल कॉलेजेस त्यांनी डबल केले. एम्स डबल केले. असे खूप ते इन्फ्रास्ट्रक्चर वाढवतात. कोविडमध्ये आपल्या सगळ्यांना ते जाणवलं आणि त्यामुळे त्याच्या ॲडमिशन्स हे उत्तम झाले पाहिजेत, निपक्षपातीपणे झालं पाहिजेत, त्याच्यामध्ये पेपर लिकेज, रिझल्टमध्ये गडबडी नसाव्यात. पण निर्णय याचा केंद्र करणार आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून मुश्रीफ साहेबांनी तर ओपनली म्हटलं की बाबा तुम्ही पुन्हा परीक्षा घ्या. पुन्हा परीक्षा घेण्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होईल, कारण काही लाख म्हणणं अपुरं ठरलं, इतकी संख्या बसते. तर ज्यांना बरे मार्क्स मिळालेले आहेत आणि मेहनतीने मिळालेले आहेत, तर त्यांनी पुन्हा अभ्यास करायचा. भयंकर टेन्शनवाला मामला आहे. पण म्हणून काही जणांना पैशावर जास्त मार्क्स मिळाले, त्यांना बऱ्या कॉलेजची ॲडमिशन सोडून द्यायचे का? नाही, बदला मार्ग काढायला लागतील, काढतील. कारण मुश्रीफ साहेबांची पण ती ऑथॉरिटी नाही आहे, केंद्राने निर्णय करायला लागेल. आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये तर अक्षरशः शासनाने आता दंडुका घेऊनच बसायला लागेल किंवा आम्ही एवढे पैसे तुम्हाला देतो. प्रायव्हेट मेडिकल कॉलेज कशी उत्तम बघा, ते कराडचं माझ्या अतुल भोसलेचं कॉलेज, विदेशातली पोरं शिकायला येतात. आपल्यासारख्याला गेल्यानंतर असं वाटतं की पुढच्या वेळी मी इथे ॲडमिशन घ्यावं. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते करायला लागेल. दिल्ली दौऱ्यानंतर फडणवीसांची नाराजी दूर झालेली आहे का? कारण पदामधनं मुक्त करायची मागणी त्यांनी केली होती. असं आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या फील्डमध्ये ज्यावेळेला अपयश मिळतं त्यावेळेला पहिलं ह्या मानसिकतेमध्ये येतात. मग तुम्हाला तुमचे सगळे सहकारी समजतात, अरे बाबा काय एका अपयशाने काय होतं का? मग तुम्ही पुन्हा एकदा उभा असं त्याला म्हणता येणार नाही की तुम्ही काल बाहेर पडतो म्हटला, आज पुन्हा अरे काय चाललं आहे, बाहेर पडतो तर बाहेर पडतो, असं नसतं. आणि विशेषतः आमच्या पार्टीमध्ये नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, नेत्याने आज्ञा नाही करायची, नेत्याने इच्छा व्यक्त करायची. असं असल्यामुळे टिकलो आम्ही. आणि त्यामुळे नेत्याने इच्छा व्यक्त केली, अरे भाई सबर रखो, मग नाही काय सबर रखो असं म्हणण्याची इनडिसिप्लिन आमच्याकडे नाही. त्यामुळे अमितभाईंनी सांगितलं की अरे मग थांब ना जरा, बाकी सगळं चाललं आहे ना. त्यावर त्यांनी तो निर्णय मान्य केला आणि ते पुन्हा त्यांचं एक बरं आहे, ते फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरही कधी निराशा दिसत नाही, त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसत नाही, फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये ते स्वतःला नवीन परिस्थितीला मोल्ड करतात. त्यामुळे ही मनस्थिती होती की आपण सरकारमधून बाहेर पडू, पक्षातून नाही, आणि पक्षाला अधिक वेळ देऊ या मानसिकतेमधून अमितभाई म्हणाले तर म्हणजे ओके मी नाही बाहेर पडत. लागले कामाला. मला काल 3 वेळा फोन आला, कामकाज सल्लागार समिती बैठक दादा लावायला लागेल, नाहीतर मग वेळ कमी मिळेल वगैरे. ते मुलींच्या 100% फी माफीचा एक निर्णय आहे, दादा म्हणाले ती फाईल तयार करायला लागेल. त्यामुळे ते आलेच लगेच त्या पुढे आले. दादा एक शेवटचा प्रश्न, विनोद तावडे यांचं नाव प्रदेश अध्यक्ष म्हणून पुढे आलेलं आहे, काय नेमके यासाठी? नाही, विनोद तावडे हे विनोदजी तावडे हे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. जिथे पाठवू त्या ठिकाणी यश कसं मिळेल यासाठी सगळा बारकाव्याने ते प्रयत्न करतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 95ला ते सरचिटणीस झाले, लगेच 4 वर्षांनी मुंबईचे अध्यक्ष झाले आणि आताही ऑल इंडिया सेक्रेटरी म्हणून गेले, ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी झाले. आणि आपण टी व्हीवरून पाहतो की आज सगळा पक्ष चालवण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका आहे. आणि त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं. खूप ऑप्शन्स हे त्यांच्या बाबतीमध्ये चर्चिले जात आहेत. ते काहीही झाले तर मोठेच होतील आणि त्यामुळे मला खूप आनंद होईल. राष्ट्रीय अध्यक्ष पदाची काय हालचाली म्हणजे बदलावं लागणारच ना. जगतजी ज्यावेळेला मंत्री झाले, आता एक खरं आहे की मंत्री आणि अध्यक्ष दोन्ही पदं ठेवतात. मी होतो मी लोकसभा ते विधानसभा 6 महिने 8 खात्याचा मंत्री होतो आणि अध्यक्ष होतो. त्यामुळे असं काही नियम नाही. पण नॉर्मली भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षामध्ये खूप माणसं, खूप नेते असल्यामुळे कशाला एक जण 2 कामं करतात असं होतं. त्यामुळे ज्या अर्थी टर्म पण संपली, जगतजींना मंत्री केलं गेलं तर ते अध्यक्ष नवीन येईल असं मला वाटतं. असा निर्णय होऊ शकतो की आने वाले 3 महीने में 3 बड़े राज्य में चुनाव है, झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्र. तो क्यों बदलना,
मेरा जगह जी आप ही चलाओ, थोड़ा इनको सरकारी काम कम दो, असं विचारू शकतो. माहीत नाही. आमचं एक वैशिष्ट्य आहे की आमचं ज्या स्तरावर ठरतं त्याच्या बाहेर मुंगीलाही कळत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.